आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कर्जदार शेतकऱ्यांनो, पीक कर्ज भरलं नसेल तर त्वरित भरून घ्या, कारण 31 तारीख उलटली आहे। तुमच्या दारावर बँकेचे लोक नोटिसा घेऊन येण्याच्या आधी ते भरून टाका। कर्जमाफी होईल या आशेवर बसला असाल तर जागे व्हा, असं म्हणत राज्यातल्या शेतकऱ्यांना अर्थमंत्री अजित पवारांनी जरा भानावर आणलंय। अजित पवार म्हणाले, सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही। पण हे शहाणपण नेत्यांना सत्तेत आल्यावर येतं का? निवडणुकीच्या काळात आश्वासनं देताना ते कुठे जातं असं जनता विचारतीये। आश्वासनं ही पूर्ण करण्यासाठी नसतातच। हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून आजवर अनेक नेत्यांनी, सरकारांनी वारंवार इथल्या जनतेचा विश्वासघात केला। गेल्या 70 वर्षातली कितीतरी मोठी यादी आहे याची। निवडणुकीच्या काळात मतं मिळवण्यासाठी वाटेल ती आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यावर घुमजाव करायचं, पळवाट शोधायची। या कृतीनं त्या निवडणुकीच्या काळात दिला जाणाऱ्या जाहीरनामा नावाच्या त्या 4 पानांची विश्वासार्हता लयाला गेली। त्याची विश्वासार्हता वाढावी म्हणून मग ही सगळी नेते मंडळी, राजकीय पक्ष शब्दछल करतात आपल्या सगळ्यांसोबत। कधी त्याला वचननामा म्हणतात, कधी संकल्पपत्र, कधी ॲक्शन प्लॅन वगैरे वगैरे सगळं करतात। नेत्यांची भाषणं आज व्हिडिओ रेकॉर्ड होण्याचा हा काळ आहे, पण तरीसुद्धा जनतेला भाषणात शब्द देतोय आणि ते रेकॉर्ड होतोय हे माहीत असून सुद्धा लोक उद्या आपल्या त्याला विचारू शकतात। हे सगळं माहीत असून त्याची कुठली भीती नाही आहे। सरळ सांगतात, निवडणुकीत असं बोलावं लागतं। शेतकरी कर्जमाफीबद्दल पुन्हा तेच घडलंय आणि आता शेतकरी प्रश्न विचारतोय, मग शब्द दिला तेव्हा काय झालं? सरकारच्या या भूमिकेच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। याआधी बघूया आज आपण कुठले सवाल उपस्थित करतो या चर्चेच्या दरम्यान। कर्जमाफीचं आश्वासन हा चुनावी जुमला होता का? केवळ निवडणुकीसाठी मतं मिळवण्यासाठी तेव्हाच्या सरकारनं हे सांगितलं होतं का? सरकारचं आर्थिक शहाणपण आहे की घुमजाव आहे? आत्ता कळलं हे सगळं की पैशाचं सोंग आणता येत नाही। मग जेव्हा आश्वासन दिलं गेलं तेव्हा काय झालं होतं? शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे का या निमित्तानं? शेतकऱ्यांना जे सांगितलं गेलं आता घुमजाव करून ही फसवणूक केली जाते का? सरकारची आर्थिक स्थिती खरंच नाहीये की मानसिकताच नाहीये? काय खरं आहे नेमकं विचारणार आहोत सत्ताधाऱ्यांना आपण। आणि शेतकऱ्यांची निराशा वाढवणारं हे वक्तव्य आहे का? कारण आज शेतकरी वाट पाहत होता, सरकार आलं, ज्याला आपण मतं दिली ते सरकार सत्तेत आलं, शेतकरी आपला दूर होईल कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला मग जबाबदार नेमकं कोण आहे? कुणामुळे झालं हे कर्ज? आज शेतकऱ्यांवरती त्याच्या मालाला भाव नाहीये, चहूबाजूने त्याची कोंडी करण्यात आली आहे आणि आज तो संकटात असताना त्याला सांगितलं जातंय शहाणपण। या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्या सोबत जोडले जाणार आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सत्ताधाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत सुद्धा असणार आहेत। आपल्या सोबत शेतकरी नेते अजित नवले असणार आहेत। अजित नवलेजी जोडले गेलेले आहेत। अजितजी, स्वागत आहे तुमचं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। राजूजी, तुमचंही स्वागत आहे। शेतकरी नेते विजय जावंदिया सर आपल्या सोबत आहेत। सर, तुमचंही स्वागत। आणि कृषी तज्ञ, अभ्यासक, संशोधक ज्यांनी शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपण या सगळ्याबद्दल सखोल असं संशोधन केलेलं आहे। कर्जबाजारीपणाचा थेट आत्महत्यांशी काय संबंध आहे याच्याबद्दल आज भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत कृषी तज्ञ संशोधक विनायक हिंगणा जोडले गेलेले आहेत। विनायकजी, तुमचंही स्वागत आहे। सत्ताधारी अजून चर्चेत आलेले नाही आहेत, पण मी चर्चेला सुरुवात करतो। ह्या चर्चेची सुरुवात मला राजू शेट्टी यांच्यापासून करायची आहे। राजू शेट्टीजी, सरकार आता शहाणपणाची गोष्ट सांगतंय आर्थिक स्थिती काय आहे आणि थेट सांगतंय पैसे भरावे लागतील। काय म्हणायचं? फसवणूक झाली का? 100% फसवणूक झालेली आहे। कारण आता शेतकऱ्याला शहाणपणा शिकवणारे अजित पवार गेल्या अनेक वर्षापासून राज्याचं अर्थसंकल्प मांडतात, अर्थमंत्री आहेत। आणि असं असताना त्यांना राज्याची आर्थिक स्थिती खडानखडा माहिती असताना आता ते सांगतायत की आमच्या सरकारची तशी स्थिती नाही। मग महायुतीचा जाहीरनामा ज्यावेळेला तयार झाला त्यावेळी अजितदादा काय झोपले होते का?
त्यावेळी महायुतीच्या नेत्यांना त्यांना सांगता येत नव्हतं का की अशा प्रकारचं आश्वासन आपण देऊ शकत नाही, कारण राज्याची तशी स्थिती नाही आहे. त्यावेळी अर्थमंत्री होते ते. त्याचा सरळ असा अर्थ आहे की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील आणि त्यांचे सारे पक्ष असतील, या साऱ्यांनी ठरवून शेतकऱ्याला गंडवलेला आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. यांना माहिती होतं आपण कर्जमाफी देऊ शकत नाहीत आणि देणारही नाही, पण महाविकास आघाडीनं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हटल्यानंतर हे म्हणाले आम्ही तुमचा 7/12 कोरा करतो. एवढंच नव्हे तर यांनी दुसरं एक आश्वासन दिलेलं होतं, केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो काही हमी भाव आहे त्याच्यावर 20% आम्ही अनुदान देऊ. अनुदान राहिलं बाजूलाच, पण आज हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये 1200 रुपये कमी घेऊन सोयाबीन विकायची वेळ आलेली आहे. हरभऱ्याची खरेदी केंद्र सुरू झालेली नाही आहेत, म्हणजे हमी भाव सुद्धा मिळत नाही. आणि मग या जी हमी भावासाठी सोयाबीन खरेदी करायला त्यांनी सुरुवात केली आणि खरेदी केलेला सोयाबीन बाजारामध्ये आणायला सुरुवात केलं, त्यामुळे सोयाबीनचे भाव पडायला लागले आहेत. यांच्यामध्ये हिंमत नव्हती केंद्र सरकारला ठणकावून सांगायची कांद्यावरचं निर्यात शुल्क कमी करा. गेल्या आठवड्यात कमी झालं, ते जर आधी झालं असतं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून 4 पैसे मिळाले असते. तुम्ही स्पष्टपणे सांगताय की ही थेट माहीत असताना सुद्धा ही फसवणूक झालेली आहे. जावंदिया सर, खरं तर अजित पवार काल अर्थमंत्री झाले, काल राज्याची बॅलन्स शीट त्यांच्या हातात पडली आणि मग त्यांना हे सगळं आर्थिक परिस्थिती कळली असंही नाहीये. हे आर्थिक शहाणपण याला म्हणावं आत्ता सुचलेलं की हे थेट घुमजाव आहे. आणि हे सगळं निवडणुकीचं राजकारण आहे 100%. काही करायची आणि निवडणूक जिंकायची, आणि निवडणूक जिंकल्यानंतर सत्ता आली तर मग आपल्या मराठीतली एक म्हण आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशी आमची अवस्था होऊन जाते. मग ते काँग्रेसचं सरकार असो की ते भाजपचं सरकार असो की शिवसेनेचं सरकार असो, सगळे लोक हेच करत आलेले आहेत. अजित पवार साहेब जेव्हा आत्ता म्हणतात की आमच्या जवळ पैसे नाही आहेत, तर लाडकी बहिणी करता 40,000 कोटी रुपयाची व्यवस्था केली ना, आताच एक मंत्री म्हणाले ना, पण 40,000 कोटीचं आणखीन कर्ज केलं असतं, महाराष्ट्रावर काय बिघडलं असतं. पण यांची ताकद नाही ना नरेंद्र मोदी समोर आणि अमित शहांसमोर बोलायची. मी तर अत्यंत स्पष्टपणे सांगतो की कर्जमाफी हा राज्याचा अधिकारच नाही, कर्जमाफी हा केंद्राचा अधिकार आहे. अजित पवारांनी ते माहिती आहे. शरद पवार कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री होते, तेव्हा संपूर्ण देशाची 70,000 कोटीची कर्जमाफी झाली. तेव्हा आमच्या कोरडवाहू शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता, पण सगळ्या देशाची झाली ना. हे का अजित पवारांना माहित नाही का? अजित पवारांची हिंमत नाही आहे अमित शहा आणि मोदींना सांगायला की कर्जमाफी तुम्ही करा, कर्ज तुम्ही देशावरचं वाढवा आणि संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना MSP ची गॅरंटी द्या. मला काय वाटतंय, हे सगळं निवडणुकीचं राजकारण आहे. इथे माझे सगळे सहकारी बसलेले आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की आता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं मागणी करावी लागणार आहे. की मागणी काय करावी लागणार आहे, मी यांच्या सगळ्यांना तुमच्या समोर सांगतोय. भारत सरकारला ठणकावून सांगण्याची गरज आहे की तुम्ही 15 लाख कोटीचं कर्ज दरवर्षी करता, देशाच्या रस्ते बांधण्याकरता, मेट्रो बांधण्याकरता, देश चमकवण्याकरता, सुपर इंडिया करण्याकरता. मग आता 15 लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांकरता आणखीन घ्या दिल्लीतनं, सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे C2+50% MSP देण्याची गॅरंटी द्या. रोजगार हमी योजनेमधले पैसे वाढवा. असं जर केलं, 15 लाख कोटी रुपये आणखीन कर्ज घेऊन गावात पंप केलं तरच गावात तरुण पिढी राहील, नाही तर सगळं बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. आणि शेवटचं अजित पवारांना एक विनंती करतो, पैसे नाहीत तर मग 2026 मध्ये 8वं वेतन आयोग येणार आहे. सांगा ना ठणकावून की 8वं वेतन आयोग केंद्राने पास केलं तर आम्ही ते महाराष्ट्रात लागू करणार नाही. आहे का हिंमत आहे सांगायची? अरे बिचारा शेतकरी आता आंदोलन करू शकत नाही म्हणून तुम्ही त्याला कसंही वापरून घेतात. निवडणूक जिंकण्याकरता तुम्ही आता मुसलमानांना मेवा देणार आहात. किती समजी साधूपणा आहे हो. मला आता असं वाटतं की या देशात राहणं म्हणजे पाप आहे. एकाने म्हटलं होतं
की तुम्ही जास्त पाप केले म्हणून तुम्ही भारतातले शेतकरी झाले, ही म्हणायची वेळ आता आलेली आहे. येऊ द्या सत्ताधारी आल्यानंतर आपण त्यांना विचारूया. आपल्या सोबत आता अजित नवले आहेत. ज्या प्रकारची ही भाषा आता अर्थमंत्र्यांनी वापरली, त्यांनी सांगितलं चला पैसे भरून टाका. खरं तर या सगळ्यातनं निवडणुकीच्या आधीचं आश्वासन आणि आत्ताची भाषा राजकीय नेत्यांच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं, विश्वासार्हता धोक्यात आणणारं हे विधान आहे का? आणि शेतकऱ्यांनी आता नेमका विश्वास ठेवायचा कुणावर, हाही प्रश्न आहे का? विलासजी, अगदी तुम्ही बरोबर बोललात. राजकीय नेत्यांची विश्वासार्हता संपवणाराच हा मुद्दा आहे. अजित पवार साहेबांना आज उपरोती झाली की राज्याची परिस्थिती वाईट आहे आणि राज्याची घडी बिघडलेली आहे. जोपर्यंत घडी बसत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची कर्जमाफी देता येणार नाही, असं युक्तिवाद ते करतायत. राज्याची घडी कोणी बिघडवली? 11 वेळा तब्बल राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचं श्रेय आणि जबाबदारी ह्याच अजित पवार साहेबांवर होती. तुम्हीच अर्थसंकल्प तयार करायचे, 11 वेळा तुम्हीच मांडायचे आणि तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणायचं की राज्याची शिस्त बिघडलेली आहे आर्थिक, ती जरा नीट होईपर्यंत शेतकऱ्यांनी कळ काढावी. कुणी बिघडवली शिस्त? शेतकऱ्यांनी बिघडवली. हे तुम्हाला ज्यावेळी जाहीरनामा जाहीर होत होता, जसं काही शेतकरी अर्थमंत्री होते या देशाचे गेली 11 वर्ष, बिलकुल, आणि संबंध देशभर राज्यभर गुलाबी वादळ काढत तुम्ही ज्यावेळी मतं मागत होता, तुमचे हे दोनही सहकारी तुमच्या व्यासपीठावर होते. ठणकावून जसं आज शेतकऱ्यांना सांगतायत की 2 दिवसात कर्ज भरा, तशी स्पष्टोक्ती त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना अजित पवार साहेबांनी का सांगितली नाही की आपल्याला जमणार नाही आश्वासन देऊ नका, तिथे मूग गिळून बसायचं, तिथे मतं मिळवायची. आणि स्पष्टोक्ती कोणाच्या बद्दल? जो मेटाकुटीला आलेला आहे, जो कर्ज भरू शकत नाही त्याच्याबद्दल. बरं, ही स्पष्टोक्ती तुमची अधिवेशन काळामध्ये का गप्प होती? त्यावेळी तुम्ही अर्थसंकल्प मांडला, सगळं अधिवेशन संपल्यानंतर हे सुचलंय सगळं. त्यावेळी तुम्ही का जाहीर केलं नाही की बाबा आमच्याच्यानं होणार नाही, 4-2 दिवस आमच्या हाताला शिल्लक राहिले असते, केलं असतं काहीतरी. आयुष्यभर माय मावल्यांची सोनं आणि मंगळसूत्र विकूनच आम्ही आमची कुटुंब चालवलेली आहेत. 4-2 तोळे आणखीन मोडले असते, आणखीन काही केलं असतं. तुम्ही 3 दिवस राहिले असताना सांगता कर्ज भरून टाका, नाही भरलं तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. अरे आई, किती असहिष्णुता आहे, हे किती अंतपाहणा आहे शेतकऱ्यांचा. ते तुम्हाला मतं देत आहेत, तुमच्यावर विश्वास ठेवतायत, म्हणून तुम्ही त्यांना कसंही नागवाल. हे जे चाललंय विलासजी, हे का चाललंय? त्यांना खात्री आहे की आपण शेतकऱ्यांशी कसंही वागलो तरी काय निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान करायचं, हिंदू मुस्लिम करायचं, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं आणि मताचं पीक घ्यायचं. निवडणूक पण नाही ना, 5 वर्ष निवडणूक पण नाही. आता जी होईल ती ह्याची होईल महानगरपालिका, आणि ते काय त्याच्यात गेलं तरी काय, ठीक आहे. त्याची सुद्धा विलासची भीती नाहीये, कारण आम्हाला पुरलेल्या कबरी उकरायला आणि नवीन स्टॅच्यूज तयार करायला आणि त्याचं राजकारण करायला वाव आहे. त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू शकतोय, हा कॉन्फिडन्स त्यांना आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नागवलं जातं. हे दुर्दैव आहे, अतिशय दुर्दैवी आहे. पण या सगळ्याचा सामाजिक आर्थिक काय परिणाम होणार आहे एका राजकीय निर्णयाचा, हे मला समजून घ्यायचंय. विनायक हेंगणा आपल्या सोबत आहेत. खरं तर ते परदेशामध्ये जाऊन इथल्या शेतकऱ्यांच्या बद्दल अभ्यास करतायत, शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलतायत. विनायकजी, आज घेतलेला हा जो राजकीय निर्णय आहे, आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला कर्जमाफी, ह्या एका निर्णयाचे काय या राज्यावरती सामाजिक आणि आर्थिक परिणाम उद्भवू शकतात? शेतकऱ्यांमध्ये काय मेसेज गेलाय? विलासजी, मी या सगळ्या गोष्टीकडं आज दिवसभरापासून असं बघतोय. आज दिवसभरात आम्ही 56 शेतकऱ्यांशी बोलू शकलोय आणि सगळ्या समाज माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून हे प्रकर्षानं समोर आले. तर सरकारची एक भूमिका अशी दिसते आहे की जवळपास 23 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना नोटीस बजावली जाणार आहे. तर याचा सामाजिक जो बदल किंवा इम्पॅक्ट आपण पडणार आहे शेतकऱ्यांवर, तो खूप महत्त्वाचा ठरेल. कारण आज 31 मार्च आहे, आर्थिकदृष्ट्या एक वर्ष संपतंय. मागच्या वर्षामध्ये 2704 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या सगळ्या
ढवळणुकीमध्ये हा तीव्र उन्हाळा या वर्षातला दिसतोय. तापमानवाढीचं हे वर्ष युनायटेड नेशनकडून डिक्लेअर झालेलं आहे. या सगळ्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवण्यामध्ये हा प्रश्न खूप प्रकर्षाने जाणवेल. याच्यामध्ये या आपल्या सरकारने खूप जबाबदारीने हे जाहीर केलं गेलं पाहिजे होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ज्यावेळी एखादा शेतकरी आत्महत्या करतो तर त्याच्यामध्ये आत्महत्येच्या विचारापर्यंत, निर्णयापर्यंत जाण्यामध्ये या नोटीस जी बँकेकडून बजावली जाते त्याचा खूप मोठा प्रभाव ट्रिगर पॉइंट आत्महत्येच्या असतो निर्णयापर्यंत जाण्यासाठी शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये ट्रिगर पॉइंट तो असतो. आणि हे सरकारनं स्पष्टरित्या असंही जाहीर केलेलं आहे की आम्ही 23 लाख शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. हे खूप खेदजनक आणि शेतकऱ्याच्या मानसिकतेवर खूप मोठा आघात पडेल याचा प्रकर्षानं जाणवतंय. दुसरी तुम्ही आर्थिक बाजू जी म्हणला, मागच्या 5 वर्षापासून 2019 पासून करोना असेल, महापूर असेल, म्हणजे महाराष्ट्रातला असा कुठलाही भागातला शेतकरी नाही की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश की 5ही विभागामधून शेतकरी त्रासलेला आहे. कारण गारपीट, अवकाळी या ना त्या कारणानं शेतकरी मेटाकुट्टीला आला आहे. शेतीला प्रकर्षानं शेतमालाला भाव मराठवाड्यातला पण आणि नाहीये. विदर्भातला सोयाबीन उत्पादक जो शेतकरी आहे, आणि मागच्या 1 वर्षामध्ये आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं गेले. या सगळ्या जत्रांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातले प्रश्न कुठेतरी मागे पडलेले होते. त्याची एकूण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्यांचा जबाबदारी एक जो दृष्टिकोन असतो तो कुठला समाजातनं पुढे नव्हता. तर अशा सगळ्या अंगानं मागच्या 5 वर्षामध्ये शेतकरी ऑलरेडी मिटाकुटीला आला आहे. आणि अशा प्रकारची एक भूमिका ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून घेतली जाते त्यावेळी शेतकऱ्याच्या मनावर होणारा आघात आणि त्याच्या एकूण आर्थिक व्यवस्थेवर होणारा आघात हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या निमित्तानं, आपल्या या सर्व चर्चेच्या निमित्तानं मी मायबाप शेतकऱ्यांनाही प्रमुख आव्हान करू इच्छितो, जबाबदारीनं आज या चर्चेमध्ये सामील असलेल्या सगळ्या नेत्यांच्या आणि लोकांच्या वतीनं की अशा सगळ्या प्रकारचे कुठलेही सरकारी धोरण घेतलं गेलं तरी मायबापांनो तुम्ही कुठल्याही चुकीचा विचार किंवा आत्महत्यापर्यंतचा विचार घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आपण याच्या विरोधात तुमची लढाई मार्ग तुम्हालाच काढू, लढायची आपण आहे. बोलत आणि राहू. तुम्ही कष्टाच्या बळावर आतापर्यंत लढत आला होतात. कुठल्या सरकारी धोरणाच्या बळावर तुम्ही ती लढत आलेले नव्हतात, हे सांगावं लागेल आज त्यांना. तुम्हाला लढावं लागेल बाबांनो. आज बरोबर या सगळ्या चर्चेमध्ये सदाभाऊ खोत सरकारच्या वतीने भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, निवडणुकीचा मोसम होता आणि निवडणुकीच्या मोसममध्ये मतांचं पीक जोमदार यावं याच्यासाठी आश्वासनांचा जोरदारपणे पाऊस पाडण्यात आलेला होता. आज असं सांगितलं जातंय की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. ठीक आहे, मान्य असेल सुद्धा, पण हे शहाणपण निवडणुकीच्या आधी का सुचलं नाही, सवाल पहिला. आणि मग जी कर्जमाफी, 7/12 कोरा करू हे सांगितलं गेलं, ते चुनावी जुमला होतं का? इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली का? विलास भाऊ, मी आपल्याला सांगू इच्छितो की सरकारनं जे जाहीरनाम्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत, जे वचन दिलेले आहे, ते निश्चितपणानं सरकार पाळणार. त्याच्याबद्दल मात्र शंका बाळगायचे कारण नाही. आणि या राज्यामध्ये हे जे सरकार देवाभाऊंचं आहे, हे शेतकऱ्यांचं आणि कष्टकरी जनतेचं सरकार आहे. अजितदादा कोणत्या अर्थाने बोलले, मला वाटतं ते त्याचं स्पष्टीकरण ते देऊ शकतील. परंतु त्यांची ही भूमिका 100% असेल असं मला वाटत नाही की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक एक निर्णय सरकार युद्ध पातळीवरती घ्यायला लागलेला आहे. निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले निर्णय सरकार घेत आहे. वीज बिल 7.5 HP पर्यंतच्या माफीचा निर्णय सरकारनं घेतलेलाच आहे. दुष्काळ भागातल्या जनतेला पाणी देण्याचा निर्णय युद्ध पातळीवरती त्याला निधी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार उपलब्ध करून देत आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे सरकार निश्चितपणानं संवेदनशील आहे. आणि निश्चितच यावर सुद्धा योग्य मार्ग
निश्चितपणानं काढला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की निश्चितपणानं शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देऊ. पहिली कर्जमुक्ती देवेंद्रजींच्या काळामध्ये झाली, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याने त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग केलेले होते. महाविकास आघाडीच्या काळातली जी कर्जमुक्ती होती, नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी ठेंगा दाखवला आणि ज्या शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती मिळाली पाहिजे होती तीही मिळाली नाही. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी या शेतकऱ्यांना जो शब्द दिला आहे, जाहीरनाम्यामध्ये आहे, ते निश्चितपणानं हे सरकार पूर्ण करेल. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या होत्या त्यावेळी. आपण त्यांचं सरकार आलं असतं, त्यांनी बोललं असतं तर एवढंच केलं असतं. आपण हाच सवाल त्यांना विचारला असता. पण सदाभाऊ, एक शब्द आहे का सांगावं या अर्थसंकल्पामध्ये? या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 1 रुपयाची तरतूद आहे का? जावंदिया सर प्लीज, येतो तुमच्याकडे, येतो. हा, जावंदिया सर बोला. सदाभाऊ म्हणतात की आश्वासन पूर्ण करू. मग सदाभाऊ, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाहीर करायला सांगा की शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये, त्यांचं व्याज सरकार भरेल आणि जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. आणि जे शेतकरी आज कर्जबाजारी आहे त्याच्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही, त्यांना सुद्धा नवीन कर्ज या खरीप हंगामात मिळेल. कारण या वर्षी सोयाबीनला MSP नाही, 1000 रुपये क्विंटल कमी भावात तो विकतोय, 5000 कोटीचं नुकसान आहे. कापसाला MSP नाही, तुरीला MSP नाही, हरभऱ्याला MSP नाही. मोदी जी म्हणतात किसानों की आमदनी दुगनी करने की है. सदाभाऊ, तुम्हीच भाषण केली आहे शेतकरी संघटनेच्या मंचावरनं. जर MSP मिळत नसेल की जी मिनिमम आहे, लाभप्रद किंमत नाही आहे, तर मग आमदनी दुगणी कशी होणार आहे आणि कर्ज परत कसं करणार आहे? उद्याच देवेंद्र फडणवीसांना जाहीर करायला सांगा की कर्ज भरू नका, कुणाच्या घरी जप्ती येणार नाही, आणि नाही तर माझ्यासोबत देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या घरासोबत धरणं द्यायला या. तुमचं स्वागत आहे. सदाभाऊ प्लीज. मी एक स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती गेल्या 50-60 वर्षाचा हा आजार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संवेदनशीलपणानं 60 वर्षामध्ये काम केलं नाही. या 10-12 वर्षामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अनेक चांगली पावलं उचलली गेली. मनमोहन सिंगांनी 70,000ची कोटी माफ केली होती ना, मोदीजींनी केली का? बरं, ठीक आहे, त्यांचं म्हणणं होऊ द्या, आपण त्यांना विचारू. ज्यावेळी कृषी विधेयकं आली, शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तुटत होत्या, त्यावेळी या विधेयकांना विरोध करणारे कोण होते? त्यावेळी शरद जोशींची संघटना आणि आमची संघटना, आम्ही त्याचं स्वागत केलेलं होतं. जाऊन द्या म्हणे बाजारपेठेमध्ये, घेऊन द्या शेतीमध्ये गुंतवणूक. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला पिंजऱ्यामध्ये ठेवायचा आणि सांगायचं की बाबा या पिंजऱ्यातल्या शेतकऱ्याला काहीतरी दया दाखवा, म्हणजे त्याला मुक्त होऊ द्यायचं नाही. ही दुटप्पी भूमिका या देशामध्ये कुणी घेतली? ठीक आहे, मी विचारतो ना. याच्याही आता चर्चा झाल्या पाहिजे. नाही, मी होऊ द्या ना, मी मुद्दा उपस्थित केला, मी उत्तर घेतो. तुम्हाला साखरेवर आयात कर पाहिजे, साखर निर्यातीला सबसिडी पाहिजे, कसं सांगता तुम्ही आम्हाला? तुम्हाला सगळं सरकारचा हस्तक्षेप पाहिजे आणि आम्हाला सांगता उद्देश करता. सदाभाऊ, तुम्ही या खुल्या चर्चेला, या नागपूरला, मी बोलवतो तुम्हाला. आम्ही साखरच नाही, आम्ही सगळ्या पिकाला मुक्त असून दे, साखरेसारखं धोरण. आज कापसाची निर्यात बंद नाहीये, आज कापसाची निर्यात बंद नाहीये, आज सोयाबीनची निर्यात बंद नाहीये. मग का मिळत नाही भाव? अहो, तो ट्रम्प WTOची ऐशी त्याची करतोय आणि तुम्ही पुन्हा ते शरद जोशींचं सांगता आता. अरे गेले शरद जोशी स्वर्गात, आज काय परिस्थिती आहे सांगा ना. तीन कायदे शेतकरी हिताचे नव्हते. शेतकऱ्यांच्या बाजूचा त्यांनी विचार मांडला, विचार ठेवला. पण एक मुद्दा, शेतकरी आज कर्जबाजारी आहे. उद्यापासून, आज 31 गेली, उद्यापासून त्याच्या दारावर नोटिसा जाणार आहेत. नोटिसा जातील, नोटिसा नाही केल्या बँड वाजून जातील, त्याला तगादा लावतील, सगळं काही केलं जाणार आहे. त्याला वाटलं होतं हे सरकार आपलं आलंय, त्याने मत दिलं होतं. आता इतकं प्रचंड बहुमत आल्यानंतर सुद्धा
जर आपण त्याची वचनपूर्ती करू शकत नाहीये, याला नेमकं काय म्हणायचं राजू शेट्टीजी? हे खुल्या व्यवस्थेची भाषा करतात. यांच्या मोदीमध्ये हिंमत आहे का? कारण खुली व्यवस्था असेल तर अमेरिका प्रत्येक शेतकऱ्याला 26 लाख रुपये अनुदान द्यायला लागले वर्षाला. हे देतात 6,000 रुपये. कशी स्पर्धा व्हायची? उद्या ट्रम्पने तंबी दिलेली आहे की आमच्या सोयाबीनवर, आमच्या मक्यावर, आमच्या कापसावर आयात शुल्क लावू नका. यांची हिंमत आहे का? आम्ही लावणार म्हणून सांगायची आहे. त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी, पुढच्या सीझन मध्ये भाव पाडणार आहे यांनी सांगितलं. यांची अवकात नव्हती तर यांनी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावावर 20% अनुदान देतो असं कशाला सांगितलं? काय कारण काय होतं? नाही, ते हमी भावावर देणं सोडा, खरेदी करू शकले नाही ते. याच्या पलीकडे यांचा कुठलाही हेतू नव्हता. यांना काही शेतकऱ्याचं देणं घेणं नाही. आणि जरा लाज वाटली पाहिजे. बाप आणि मुलगा एकाच दोरीला गळपास लावून मरतो. यांना जरा तरी लाज वाटली पाहिजे त्यांना. सदाभाऊ, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत. राजू शेट्टी म्हणाले, ते माध्यमांवर तुम्ही सुद्धा बघितलं असेल, एकाच दोराला जर बाप लेक स्वतः फाशी घेत असतील तर इथल्या शेतीची काय अवस्था झाली आहे, शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे, आणि त्याला दम दिला जातोय की तुम्हाला पैसे भरावे लागतील म्हणून. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्याला बाजारपेठ मिळू द्यायची नाही, शेतीमध्ये गुंतवणूक होऊ द्यायची नाही. म्हणजे शेतकरी हा दारिद्र्यामध्ये राहिला पाहिजे, त्याला बाजारपेठेचा सुद्धा फायदा मिळाला नाही पाहिजे. ही भूमिका का घ्यायची? तर आपल्या दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे त्या. आज शेतकरी बघेल ना बाजारपेठेत गेल्यावर. तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक कृषी कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं, ते शेतीमध्ये गुंतवणूक व्हायला पाहिजे हे स्पष्ट कमी करून शेतकऱ्यांच्या तर तुम्ही काय बांगड्या बांधलेत काय? निर्माण झाल्या पाहिजे त्या माध्यमातून निर्माण होईल. शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान येऊ द्यायचं नाही, शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येऊ द्यायचं नाही, शेतीमध्ये शेतकऱ्याला बाजारपेठ मिळवून द्यायचं नाही. म्हणजे शरद जोशीने खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं. शरद जोशीने सांगितलं होतं माझ्या शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये उभा राहून द्या, त्याला पायावर द्या. खुली व्यवस्था मग भारतीय शेतकऱ्याला, बाहेरच्या ठीक आहे, सदाभाऊ घेतो. विजय बोला. मोदींनी 6,000 रुपये क्विंटल सोयाबीन विकत घेऊ आमचं सरकार आलं तर, हे आश्वासन दिलं होतं की नव्हतं दिलं? देवेंद्र फडणवीसांनी जागोजागी ते भाषण केलं होतं की न केलं होतं? पण 6,000 रुपयाचं काय झालं? परवा मी मोदी नागपूरला आले होते तेव्हा जाहीरपणे प्रश्न विचारला. बाकीच्या गोष्टी सोडावं, इकडचं तिकडचं कशाला सांगतो? पिन पॉइंटर सांगा ना की 6,000 रुपयाचं आश्वासन मोदींनी दिलं होतं ते पूर्ण करता आलं नाही. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. हे बोला हो, तुमचे पाया पडेल मी, तुमच्या पायाचं तीर्थ घेईल. जाऊ द्या इकडचं तिकडचं. मी मुद्दा दुसरीकडे नेत नाही. मुद्दा आहे की सरकारनं बाजारामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. परंतु सरकार कोणतंही आलं तर सरकार व्यापारी होऊ शकत नाही. शरद जोशीने सांगितलं सरकार व्यापारी झालं तर जनता भिकारी होती. अरे शरद जोशीने सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही काय शरद जोशी घेऊन बसला तो? आपण सदाभाऊ एक विचारू का तुम्हाला? ऐका ना सदाभाऊ, एक मिनिट विलास, एक मिनिट. तंत्रज्ञान येऊ द्या. अरे येऊ द्या ना. निर्यात बंद नाही, आज सोयाबीनची निर्यात बंद नाही. मग का कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाहीये, बाजारात का भाव नाहीये? ठीक आहे. आणि 2 वर्षापूर्वी का भाव होते? हे चर्चा भटकवत आहे. आम्ही भटकवत नाहीये. बर, अजितजी बोला. दिला होता त्यांनी काय दिवा लावला? सदाभाऊ ऐका जरा, तुमचं ऐकलं मी. सदाभाऊ मी त्यांचा ऐकतो, एकदा त्यांचा मुद्दा ऐकलंय. हे बघा, जुना एक शेर आहे, इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला क्यों लुटा. तुम्ही आश्वासन दिलं होतं, मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते
की आमच्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, सरकार येण्याचा उशीर आहे, सगळ्यांचे सातबारे कोरे होतील. याचे व्हिडिओ आहेत. सदाभाऊंना कार्यक्रम संपल्या मी लगेच पाठवतो. मला इकडे तिकडे चर्चाच न्यायची नाहीये. ऐका सदाभाऊ, तुमचा आदर आहे, तुमचा ऐकला आम्ही. ऐका जरा. हेच सांगा की तुमचे मुख्यमंत्री म्हणाले आल्या आल्या 7-12 कोरा करतो, करत नाही जबाबदारी कुणाची? नंबर 1. नंबर 2, 6,000 रुपये सोयाबीनला देऊ माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान येऊन म्हणाले महाराष्ट्रात मतं घेतली, दिले नाहीत, पैसे नाही म्हणाले. 24% खासदारांचे पगार वाढवलेत सदाभाऊ. खासदारांचे पगार वाढवायला मोदी साहेबांकडे पैसे, सोयाबीनला 6,000 रुपये द्यायला पैसे नाहीत. इधर उधर की बात आप मत करो, सीधा बताओ क्यों नहीं दिए. आता तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांसाठी आव केलं त्याव केलं. बजेटचे आकडे काढा आणि जाहीरपणाने तुमच्या गावात येऊन मी चर्चा करतो. लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले. शेतीचं बजेट यावेळी हजारो रुपयाच्या कमी केलेलं आहे आणि अनेक योजनांना कात्री लावली. सिंचनाला कात्री लावली आहे, पोखराला कात्री लावलेली आहे, कृषी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लावलेली आहे. हे पैसे तिकडे वळवले मतासाठी, निवडणुकीसाठी. तुम्ही हे सगळं त्रांगडं शेतकऱ्यांच्या भोवती उभं केलंय. एकाच दोरानं बाप आणि लेक ज्या महाराष्ट्रात आत्महत्या करतो, सदाभाऊ शेतकऱ्यांनी तुम्हाला आम्हाला मोठं केलेलं आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहू. वकीलपत्र घेणं जरा कृपा करून आपण बाजूला ठेवू आणि याचं प्रामाणिक उत्तर देऊ. ठीक आहे, मी सदाभाऊकडे जातो, पण त्याच्या आधी मला विनायकजींना विचारायचं आहे. त्याच्या आधी मला विनायकजींना एक प्रश्न विचारायचा आहे. विनायकजी, खरं तर आज जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या सगळ्या परिस्थितीमधून शेतकऱ्यांच्या समोर एक नवं संकट निर्माण झालंय. त्याला वाटलं की हे सरकार आल्यानंतर आपल्याला काहीतरी आधार मिळेल. आता आधार मिळण्याची शक्यता नाहीये. शेतकऱ्याच्या पुढे आता नेमका पर्याय काय आहे? कारण त्याला भाव सुद्धा मिळत नाहीये. शेतकरी आज चहूबाजूनं संकटात सापडलाय या सगळ्या परिस्थितीनं, कारण आता त्याला आधार उरलेला नाही कोणाचा. बरोबर. या निमित्तानं मी सदाभाऊ साहेबांना हे आश्वस्त सांगू इच्छितो. आज दिवसभरात ही सगळीकडे चर्चा आहे की सरकारनं फक्त या वर्षासाठी कर्जमाफी करणार नाही असं जाहीर केलं नाही, तर पुढचे 3 वर्ष आपण कर्जमाफी करू शकत नाही असं सरकारनं भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतंय की हा फक्त आत्तापुरताचा हा विषय नाही आहे, पुढच्या 3 वर्षापुरताची एकूण दिशा सरकारनं पूर्ण क्लिअर केलेली आहे. समजा ही चुकीची असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं माध्यमामध्ये आला असेल तर उद्याच्या उद्या 1 एप्रिल रोजी 31 मार्चचं उद्या 1 एप्रिल आहे. उद्या 1 शेतकऱ्यांना दिलेलं आहे. एप्रिल फुल व्हायचं परत 2 तारखेला सांगू दे त्यांना काय सांगायचे. बरोबर आहे ना? सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं हे उद्याच्या उद्या आणि बडेसाहेब म्हणतात तसं 2 एप्रिलला तरी जाहीर करावं की हे साफ चुकीचं आहे. आम्ही आत्ता अशी भूमिका घेतोय की ज्या शेतकऱ्यांना भरू शकतात किंवा जे आत्ताच्या सगळ्या चर्चेमध्ये असं लक्षात आलं की व्याज माफी तरी करण्यात यावी. तर हा सरकारनं एक पूर्ण कुठला तरी ठाम मुद्दा घ्यावा लागेल, नाहीतर पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला जास्त खूप दिवसाची वाट बघावी लागणार नाही. तर पुढच्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रेकॉर्ड ब्रेक झालेला दिसेल. कारण परत एकदा मी इथं नमूद करू इच्छितो की युनायटेड नेशनच्या यावर्षी हा तापमान वाढीचा वर्ष जाहीर केलेला आहे. आपण बघतोय या सगळ्या अनुषंगानं. हा डिबेट सुरू करण्याच्या आधी हवामान मला असं लक्षात येतं की यावर्षी तापमान जास्त असणार आहे. शेतीची अवस्था आहे चहूबाजूनं कोंडी झाली. माझा वेळ संपलाय म्हणून सदाभाऊंकडे जातोय. सदाभाऊ, आम्हाला उद्या तुमच्याकडून कुठलंही आश्वासन नको आहे, कारण ऑलरेडी आम्ही सगळे एप्रिल फुल झालेलो आहोत. आता खऱ्या अर्थानं किमान एक दिलासा तरी इथल्या शेतकऱ्याच्या मनात अशा माणसाला मरू देत नाही. लक्षात घ्या सदाभाऊ, तुम्ही ठामपणे, तुम्ही म्हणजे सरकार सांगणार आहे का की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, खंबीरपणे पाठीशी आहोत, आम्ही माफी देऊ, शब्दाला जागू. विलासभाऊ, मी तुम्हाला सांगतो की या सरकारनं शेतकऱ्याच्या बाजूनं अनेक निर्णय घेतले. लाडके बहीण असेल, शेतकऱ्याला सन्मान योजना असेल, शेतकऱ्याला वीज माफी असेल, खरेदी असेल, दुधाला अनुदान असेल आणि आता ही देवाभाऊचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने असेल. आणि या जवळ दिवसामध्ये मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि या कर्जमाफीचा
कालमर्याद कार्यक्रम काय आहे तो आपण ठरवू. या राज्यातल्या शेतकऱ्याला आम्ही आत्महत्या करायला भाग पाडू देणार नाही. निश्चितपणानं उद्यापासून शेतकऱ्यांच्या सक्तीची बरोबर कर्ज आहोत. वसुली थांबेल. उद्यापासून सक्तीची कर्ज वसुली थांबेल अशी घोषणा करा. विजय भाऊ, मला मुख्यमंत्र्यांच्या भर या संदर्भामध्ये मी जाऊन ही ग्रहणं तिथं निश्चितपणानं मांडल. विधान Thank you. परिषदेमधली माझी सगळी भाषणं Thank you. आता खूप आभार सदाभाऊ. सदाभाऊ, तुम्ही चळवळीतून आलात, आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, धन्यवाद. हीच धन्यवाद. अपेक्षा आहे. आणि बोला, सांगा त्यांना शेतकऱ्याची काय अवस्था आहे राज्यातल्या, काय त्याला आज मिळालेलं आहे, कसं त्याने सोयाबीन विकलेलं आहे, काय त्याच्या लेकरा बाळांची अवस्था आहे. शिकवता आलं नाही म्हणून लोक आत्महत्या करायला लागले शेतकऱ्यांची. हे सगळं तिथपर्यंत पोहोचवा, हीच अपेक्षा आहे. विलास भाऊ, मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो की देवाभाऊ एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणार आहे. निश्चितपणानं आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने असू. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. पण आज शेतकऱ्यांच्या संदर्भात अजित पवार जे बोलले त्यानंतर स्वाभाविकपणे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली, म्हणून आपण ही सगळी चर्चा केली होती. प्रेक्षकांचं काय मत आहे एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांनी कर्जमाफीचं आश्वासन महायुतीचा चुनावी जुमला होता का हा सवाल जेव्हा विचारला तेव्हा 95% प्रेक्षक होय म्हणतायत. क्वचित असं प्रेक्षकांना तुम्हाला आठवत असेल की हा आकडा 95% पर्यंत जातो. आज ही भावना आहे एखाद्या सरकारच्या बद्दल अविश्वास निर्माण होणं आणि आपल्याला फसवलंच गेलंय अशी भावना निर्माण होणं योग्य नाही. आशा करूया दिलेल्या शब्दाला जागतील आणि देव यांना पावेल अशी आशा करूया. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.